गावातील महिलाच एकत्र आल्या आणि माजी सरपंचाच्या घरातून गावठी दारूचा साठा उघडकीस आणला. भिवाडे खुर्द गावातील महिलांनी व युवकांनी एकत्र येऊन माजी सरपंच एकनाथ कृष्णा शेळकंदे यांच्या घरावर धाड टाकली. धाडीत त्यांना घरात लपून ठेवलेले गावठी दारूचे फुगे, पाण्याच्या टाकीतील दारूचे कॅन आणि ट्यूबमध्ये असलेली गावठी दारू हाताला लागली. महिलांनी तातडीने जुन्नर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुद्देमालाची पाहणी केली आणि संपूर्ण पंचनामा केला. पोलिसांनी माजी सरपंच एकनाथ शेळकंदे यांचा शोध घेतला असता तो घरातून फरार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या मुद्देमालावरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 अन्वये माजी सरपंचावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध जुन्नर पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हांडे करत आहेत. गावातील महिलांनी दाखवलेल्या धाडसाचं आणि एकजुटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समाजातील अवैध गोष्टींविरोधात महिलाच पुढे आल्या हा आदर्श आहे. गावातील तरुण पिढीला वाचवण्यासाठी अशा अवैध धंद्यांना आळा घालणं गरजेचं आहे. तुमच्या गावातही असा प्रकार दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा. जुन्नर टाइम्स, जुन्नर.